नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात राऊत यांना फडणवीसांना दिल्लीत का पाठवायचंय, अयोध्या राम मंदिरात नवा वाद, दान मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे, आज फिफा विश्वचषकात बेल्जियमला नमवून स्पेन उपांत्य फेरीत, आता प्रतीक्षा अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड महामुकाबल्याची. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे, राऊत यांना फडणवीसांना दिल्लीत का पाठवायचंय. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर केंद्रात मंत्रिमंडळात फेरबदल आणि विस्तार होण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटातील 6 फुटीर खासदार यांच्यापैकी एक यांच्या नावाचा विचार होत असल्याच्याही राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. आणि याच धर्तीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांनी दिल्लीत जावं, पंतप्रधान व्हावं, त्यांना आमच्या शुभेच्छा असं विधान केलं आहे. यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. राऊत यांना फडणवीस यांनी दिल्लीत जावं असं का वाटतंय, याचे 2 अर्थ निघू शकतात. एक तर हे विनोदाने बोललं गेलं असावं, किंवा तुम्ही दिल्लीत जाऊनच दाखवा या अर्थानेही असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बच्चू कडू यांच्याकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होणार असं वारंवार सांगण्यात येत आहे. शिंदे गटाकडून मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेची हवा निर्माण करण्यात येत असतानाही राऊत यांना फडणवीसांनी दिल्लीत जावं असं वाटण्याचं अजून एक कारण म्हणजे फडणवीस दिल्लीत गेले तरीही शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत यावर त्यांचा विश्वास आहे. तर फडणवीस दिल्लीत गेले तर चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील असा अंदाज राऊत यांनी व्यक्त केलाय. बातमी आहे, अयोध्या राम मंदिरात नवा वाद, दान मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये सरचिटणीसांच्या राजीनाम्यानंतर राम मंदिरात येणारे दान आणि चढावा मोजण्याचे काम करणाऱ्या 36 पैकी तब्बल 23 कर्मचाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. व्यवस्थापनाने कामाच्या वेळेत केलेले बदल आणि मासिक वेतनात केलेली कपात याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी हे पाऊल उचलले. पूर्वी या कर्मचाऱ्यांना सुमारे 14,755 रुपये वेतन मिळत होते. मात्र नव्या नियमांमुळे सुट्ट्या कमी झाल्या आणि पगारात तफावत निर्माण झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. जुनी व्यवस्था लागू करण्याची त्यांची मागणी प्रशासनाने फेटाळल्यामुळे गुरुवारी केवळ 13 कर्मचारी कामावर हजर राहिले. तर दुसरीकडे दानचोरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही कारवाई केल्याच्या चर्चा आहेत. हाऊसकीपिंग विभागातून या कर्मचाऱ्यांना दान मोजण्याच्या कामात आणले गेले होते. चोरीच्या घटनेनंतर त्यांना मूळ विभागात परत पाठवले जात असल्याने त्यांनी नकार देत राजीनामे दिल्याची चर्चा आहे. दरम्यान चढावामध्ये 500 रुपयांच्या नोटा कमी होऊन 10 ते 20 रुपयांच्या नोटा आणि चिल्लर वाढल्याचे समोर आले असून या संपूर्ण दानचोरी प्रकरणावर आता 13 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार आहे. बातमी आहे, फिफा विश्वचषकातून बेल्जियमला नमवून स्पेन उपांत्य फेरीत, आता प्रतीक्षा अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड महामुकाबल्याची. फिफा विश्वचषक 2026च्या पहिल्या अटीतटीच्या उपांत्यपूर्व सामन्यात तगड्या स्पेनने बेल्जियमचा 2-1 असा पराभव करत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्पेनसाठी हा विजय सोपा नव्हता, कारण बेल्जियमने त्यांना शेवटपर्यंत झुंजवले. मात्र सामन्याच्या उत्तरार्धात बदली खेळाडू म्हणून आलेल्या मिकेल मेरिनोने बेल्जियमचा गोलकीपर सेने लॅमेन्सच्या एका मोठ्या चुकीचा फायदा उठवत निर्णायक गोल टाकला आणि स्पेनचा विजय पक्का केला. स्पेनचा संघ सध्या पूर्ण लयीत नसला तरी त्यांची भक्कम बचाव फळी आणि आक्रमक फळी कोणत्याही संघासाठी मोठे आव्हान ठरणार आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान फुटबॉल जगताचे लक्ष आता उद्या होणाऱ्या दुसऱ्या मोठ्या उपांत्यपूर्व सामन्याकडे लागले आहे, जिथे गतविजेता अर्जेंटिना आणि स्वित्झर्लंड आमने सामने असतील. या महत्वाच्या सामन्यापूर्वी अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी मोठे विधान केले आहे. मी लिओनेल मेस्सीला पेनल्टी घेण्यापासून कधीही रोखणार नाही, तो त्याचा निर्णय घेण्यास मुक्त आहे असे सांगत त्यांनी मेस्सीवर पूर्ण विश्वास दाखवला आहे. या महामुकाबल्यामुळे फुटबॉल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.